कृत्रिम पनीरवर वर्षभरासाठी बंदी घातली गेलेली आहे। कृत्रिम पनीरचा आरोग्यावर घातक परिणाम होत असून दुधापासून बनवलेलं पनीर आणि कृत्रिम पनीर यामधला फरक कसा ओळखायचा याबद्दलची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। द कॅपिटल किचन हॉटेलच्या मॅनेजर अश्विनी यांनी ही माहिती दिलेली आहे। नेमकं कृत्रिम पनीर कसं ओळखायचं पाहूया। 2020 पासून आपलं रेस्टॉरंट आहे सांगलीमध्ये। आपण कसल्याही प्रकारचे इथं केमिकलचं पनीर यूज करत नाही। कृत्रिम पनीर जे आहे ते यूज करत नाही। आपल्याकडे पूर्ण प्युअर दूध पासून जे बनलेलं पनीर असते ते आपल्याकडे यूज केलं जातं आणि ते ओळखण्यासाठी कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगते। कारण जे मलाई पनीर असतं म्हणजे दुधापासून जे प्युअर पनीर बनतं ते एकदम सॉफ्ट असतं। तुम्ही हे बघू शकता, एकदम असं जर बघितलं तर असं एकदम सॉफ्ट लागतं। आणि तेच कृत्रिम जे पनीर असतं एकदम रबर सारखं आणि चिवट असतं आणि ते जर तुम्ही ऑइलमध्ये फ्राय केलं तर कडक होतं। म्हणजे कस्टमरला पण ते लक्षात येतं की खाताना असं रबर सारखं लागतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।